नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपलं शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण समासातला तिसरा प्रकार द्वंद्व समास त्या ठिकाणी पूर्ण करतोय। याआधी आपले दोन समास त्या ठिकाणी झालेले आहेत, अव्ययभाव समास आणि तत्पुरुष समास। आज आपण तिसरा समास की ज्या समासामध्ये दोनही पद प्रधान असतात, दोनही पद महत्त्वाचे असतात, त्याला आपण त्या ठिकाणी द्वंद्व समास म्हणून त्या ठिकाणी ओळखतो। लक्षात ठेवा, द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार आहेत। पहिला द्वंद्व समासाचा प्रकार आहे इतरेतर द्वंद्व, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि त्यानंतर समाहार द्वंद्व। हे समासाचे तीन प्रकार आहेत। कोणत्या समासाचे? तर द्वंद्व। अव्ययभाव समासाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केला जातो। अव्ययभाव समासामध्ये त्या ठिकाणी उपप्रकार नाहीत। तत्पुरुष समासाचे 6 उपप्रकार आपण पाहिलेले आहेत। विभक्ती तत्पुरुष समास, नतर तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास, मध्यम पदलोपी समास। आज आपण द्वंद्व समासाचं पाहतोय की ज्या समासामध्ये त्या दिलेल्या सामासिक शब्दातले दोनही पद प्रधान आहेत, दोनही पद महत्त्वाचे आहेत, त्यांना आपण द्वंद्व समास। द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व। इतरेतर द्वंद्व मध्ये काय लक्षात ठेवायचे तर पहा, जे दोन सामासिक शब्द आणि व या समुच्चय बोधक उभ्याने व्याव्याने जोडले जातात। समुच्चय बोधक उभ्याने व्याव्यामध्ये आपण पाहिलेलं आहे। समुच्चय बोधक उभ्याने व्याव्याचे दोन मुख्य प्रकार, एक प्रधान सूचक आणि दुसरं गौण सूचक। प्रधान सूचकचे परत 4 उपप्रकार, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक, न्यूनतम बोधक। गौण सूचकचे परत 4 प्रकार, संकेत बोधक, उद्देश बोधक, कारण बोधक, त्या ठिकाणी परिणाम बोधक, स्वरूप बोधक। आणि मग इतरेतर द्वंद्व समासामध्ये लक्षात ठेवा गड्या हो की काय की दोनही शब्द आणि व या समुच्चय बोधक उभ्याने व्याव्याने जोडले जातात। आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम व लक्ष्मण किंवा राम आणि लक्ष्मण, उदाहरण आपण घेणारच आहोत। दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास। वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोनही पद किंवा अथवा वा या विकल्प बोधक उभ्याने व्याव्याने जोडले जातात। खरे खोटे, खरे अथवा खोटे, पास नापास, पास अथवा नापास, पास किंवा नापास, पास वा नापास। आणि तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व, जिथं वगैरे वगैरे तत्सम पदार्थ लागतो, बाजारहाट, बाजारहाट वगैरे वगैरे वगैरे, चहा पाणी वगैरे वगैरे वगैरे, जिथं त्या स्वरूपाचे तत्सम पदार्थ। आपण पुरणपोळी वगैरे वगैरे नाही म्हणू शकत, पुरण घालून केलेली पोळी, मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण आहे ते। चला वेळ न दवडता सुरुवात करतोय द्वंद्व समास। सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षेला येतो की ज्या समासामध्ये दोनही पद महत्त्वाची असून तिथं तिसऱ्याच पदाचा बोध होत नाही। तो ब्रह्मवैवर्त समासाचे पुढचा व्हिडिओ। आणि मग द्वंद्व समासात इथं दोनही पद प्रधान आहेत, महत्त्वाचं वाक्य, अति महत्त्वाचं वाक्य आहे, दोनही पद प्रधान आहेत। स्कॉलरशिपला आपल्याला 2017ची सुरुवातच सत्य विधानावर झाली होती। आणि मग अव्ययभाव समास पहिलं पद प्रधान, तत्पुरुष समास दुसरं पद प्रधान, द्वंद्व समास दोनही पद प्रधान आणि त्या ठिकाणी बहुव्रीही समास दोनही पद प्रधान नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो। ही दोनही नाम असतात। आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, खरे खोटे, खरे किंवा खोटे। आणि याचे 3 उपप्रकार आहे। तुम्हाला साधा प्रश्न विचारला जाईल, यार तत्पुरुष समासात आपण पाहिलं नाही, तत्पुरुष समासाचा कोणता उपप्रकार नाही? मग तुमचा नत्र तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, मध्यम पदलोपी, कर्मधारय आणि द्विगु। त्याच पद्धतीने इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे 3 प्रकार त्या ठिकाणी आहेत। चला पुढे जायचंय आपल्याला, पहा काय दिलेलं आहे। इतरेतर द्वंद्व समास पहिला प्रकार आहे। मी मगाशी सांगितलं, ज्या द्वंद्व समासातली दोनही पद आणि व या समुच्चय बोधक उभ्याने व्याव्याने जोडले जातात। उभ्याने व्यावे, 2 पद 2 वाक्य जोडणारे अव्यय उभ्याने व्यावे। अव्ययाचे 4 प्रकार, उभ्याने वी, केवळ प्रयोगी, त्याच्यानंतर तुमचं क्रियाविशेषण आणि शब्दयोगी। त्यापैकी आणि व या समुच्चय बोधक उभ्याने व्यावेने जोडले जातात आणि त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास या नावाने त्या ठिकाणी ओळखतो। खूप उदाहरणं घेतलेली आहेत जी लेटेस्ट 30 पेपरला विचारली जातात। ही नाम आहेत, नाम राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, आई नकुल, आई व नकुल, आई व। मी दोन्ही पण विग्रह करून दिलाय, दोन्हीपैकी एक तुम्हाला कोणताही विग्रह असू शकतो।
भीमार्जुन, भीम अर्जुन, भीम आणि अर्जुन, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, राम व लक्ष्मण. दही भात, दही घालून केलेला भात मध्यम पदोलोपी समास नाही. दही आणि भात, दही व भात. साखर लिंबू, साखर आणि लिंबू. पुढे बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, बहीण व त्या ठिकाणी भाऊ. आई वडील, आई व वडील, आई आणि वडील. दक्षिणोत्तर, दक्षिण व उत्तर, दक्षिण आणि उत्तर. सूट, सूड प्रारंभ, सूड आणि सांबर, सूट सांबर पाहिजे होतं, बा झालं इथं. सूट सांबर, सूट आणि सांबर असा शब्द आहे तो. पशु पक्षी, पशु व पक्षी, पशु आणि पक्षी. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, स्त्री व पुरुष. काही पण विग्रह दोन्ही पैकी. अहिनकुल, अहिनकुल, नकू पाहिजे तर नकुल, अहि आणि नकुल. आणि शर्ट पॅन्ट, शर्ट व पॅन्ट आणि शर्ट आणि पॅन्ट दोनही नाम आणि व या समुच्चय बोधक उभ्याने व्याव्याने जोडले जातात. त्यालाच आपण त्या ठिकाणी इतरेत्र द्वंद्व समास म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. हे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. चला पुढे जायचं आपल्याला. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. मी परत मागाशी सांगितलं, परत रिपिटेशन करतोय की जे दोन द्वंद्व समासातली म्हणजे त्या द्वंद्व समासातली दोनही पद किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभ्याने व्याव्याने जोडले जातात. त्यासाठी तुम्हाला उभ्याने व्याव्याचे 8 प्रकार तोंडपाठ पाहिजे. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनतम बोधक, परिणाम बोधक, संकेत बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, स्वरूप बोधक. 4 आणि 4 8. आणि त्याला ज्याला 8 येतात त्याला मिश्र वाक्य आणि केवल वाक्य एका सेकंदात येतं. चला वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासातील दोनही पद किंवा अथवा वा या विकल्प बोधक उभ्याने व्याव्याने जोडतात त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतो. थोडक्यात काय तर हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतात. पहा, खरे खोटे, खरे किंवा खोटे. पास नापास, पास किंवा नापास. ने आण, ने किंवा आण. बघा, पाप पुण्य हे दोन्ही जर ओळखायचे असतील तर दोनही पद महत्वाचे आणि थोडस कंसात लक्षात ठेवा ते एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि मग पहा, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, पाप वा पुण्य, पाप अथवा पुण्य. सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, सत्य वा सत्य किंवा असत्य, सत्य अथवा असत्य, सत्य वा असत्य. न्याय न्याय, न्याय अथवा न्याय, न्याय वा न्याय, न्याय किंवा अन्याय, न्याय अथवा अन्याय, न्याय वा अन्याय. खरे किंवा खोटे, खरे वा खोटे. बरे वाईट, बरे किंवा वाईट, बरे अथवा वाईट त्या ठिकाणी आहे. पुढं छोटा मोठा, छोटा किंवा मोठा, छोटा अथवा मोठा. मागे पुढे, मागे व पुढे, मागे वा पुढे व नाही, मागे वा पुढे म्हणजे मागे व किंवा पुढे दोन्हीपैकी विरुद्धार्थी शब्द. 15 किंवा 16, 15 आणि 16 नाही, 15 किंवा 16 फसवा प्रश्न येतो. चला पुढं. आणि तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो समाहार द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार, इतरेत्र, वैकल्पिक आणि समाहार. समाहार मध्ये वगैरे वगैरे नावाचा शब्द लय महत्वाचा आहे. त्या सामासिक शब्दामध्ये दिलेल्या शब्दाचा समूह. मी म्हटलं चला बरं चहा ना पाणी करायला म्हणजे याचा अर्थ आपण चहा पाणी देतो का? नाही. चहा पाण्यामध्ये मग पोहे असतील, शिरा असन, काय असेल तुम्हाला जो पदार्थ द्यायचा असेल नाश्ता करण्यासाठी ते. मी म्हटलं चला मी शनिवारच्या बाजारला त्या ठिकाणी भाजीपाला आणाय गेलो. भाजीपाला आणाय गेलो म्हणजे भाजीपाला का? भाजीपाल्यामध्ये खूप तत्सम पदार्थ आहेत. मिरच्या, वांगी, बटाटे काय असतील ते सगळं आपल्याला घेऊन यायचंय भाजीपाला. मी म्हटलं आमच्या इथं गाई गुरे. गाई गुरे म्हणजे काय? त्याच्या शेळी, मेंढ्या, बैल, गाई, म्हशी, रेडे, वासर, बिसर सगळे तत्सम पदार्थ त्याच्यामध्ये आले. ओके. चला या ठिकाणी पहा, मीठ भाकरी, मीठ भाकरी असे तत्सम खाद्यपदार्थ किंवा मीठ भाकरी वगैरे वगैरे म्हटलं तरी चालेल. भाजीपाला वगैरे वगैरे वगैरे. पहा इथं पुरणपोळी वगैरे वगैरे नाही, पुरण घालून केलेली पोळी मध्यम पदलोपी समास. गोळांबा, गुळ घालून केलेला आंबा मध्यम पदलोपी समास. पुढं चहा पाणी वगैरे वगैरे वगैरे. आता आपल्याला पाहुण्याला आपण बोलवलं धरा चहा पाणी, चहा पाणी गेले मग चहा पाणी देतो का? नाही. सगळं चाललं त्याच्यात. केर कचरा, इथं केर कचरा ळ झालेला आहे जास्त. केर कचरा इतर टाकाऊ पदार्थ. बाजारहाट, बाजारहाट वगैरे 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 तत्सम पदार्थ. वेणीपणी, एखादी मुलगी वेणीपणी करायला चालली म्हणजेच काय? नट्टा फट्टा, वेणीपणी सगळे त्याच्यात आलेल्या गोष्टी. गाई गुरे, गाई गुरे वगैरे वगैरे. शेतीवाडी, शेतीवाडी वगैरे 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 त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने आपण समासाचा तिसरा प्रकार पूर्ण केलेला आहे आणि त्या समासाचं नाव आहे द्वंद्व समास. याआधी आपले 2 समास त्या ठिकाणी झालेले. आज आपण तिसरा समास त्या ठिकाणी पाहिलेला आहे, त्याचं नाव द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये 2ही पदप्रधान असतात
आणि ज्या सामासिक समासामध्ये दोनही पदप्रधान असतात त्याला आपण इतर द्वंद्व समास म्हणतो। आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व। समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, इतरेतर द्वंद्व। इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद आणि व या समुच्चयबोधक उभ्याने व्याव्याने। वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोनही पद किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभ्याने व्याव्याने। आणि समाहार द्वंद्वामध्ये वगैरे 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 त्या ठिकाणी येतात। असो, चला आतापर्यंत स्पर्धा परीक्षेला त्या समासावर काय झालेलं आहे याच्या आपण एक 10-12 प्रश्नांचं रिव्हिजन करूयात। ओके, चला शब्द आणि समास यांची जोडी ओळखा। राज्य सेवा मुख्य परीक्षा 2018। भीम अर्जुन, भीम व अर्जुन, भीम आणि अर्जुन लगेच पाहिल्या कळलं समुच्चय बोधक आणि व भीम व अर्जुन, भीम व अर्जुन। इतरेतर द्वंद्व समास। चला अच 2 नंबर कुठं आहे, हे उत्तर नाही, हे उत्तर नाही। चला पुढं, मीठ भाकरी, मी माझ्या धन्याला मीठ भाकरी घेऊन शेतात चालले। मीठ भाकरी म्हणजे मीठन भाकरी का, त्याच्यात कांदा भाजी काय असं, मीठ भाकरी वगैरे 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 वगैरे। समाहार द्वंद्व। चला हे उत्तर नाही, तुला काही न येता तुला प्रश्नाचं उत्तर भेटलं 3 नंबर। सर पाप पुण्य विरुद्धार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी म्हणजे वैकल्पिक आहे, वैकल्पिक आहे म्हणजे किंवा अथवा वा आहे। बघ ना, पाप पुण्य विकल्पबोधक उभ्याने आणि नीलकंठ। आता याच्यानंतर जो आपला चौथा प्रकार पाहायचा आहे, ज्याचा कंठ निळा आहे असा तो भगवान शंकर। वक्रतुंड, हे सगळे ब्रवई समासाची उदाहरणं त्या ठिकाणी आहे। चौथा प्रकार आहे ब्रवई समास, तो आपल्याला पाहायचा आहे। चला पुढे, योग्य जोड्या ओळखा। तांत्रिक सहाय्यक 2017 ला आलेला प्रश्न, कर्मधारय समास। आपण तत्पुरुष समासामध्ये शिकलोय, ज्या समासाचा विग्रह केल्यानंतर एक नाम विशेषण किंवा विशेषण नाम असतं त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो, तो तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे। बघा बरं का, आता या ठिकाणी 100% रामकृष्ण भीमार्जुन, राम आणि कृष्ण, भीम आणि अर्जुन हे 100% इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत। जो आत्ताच आपण शिकलो, भीम आणि अर्जुन, भीम व अर्जुन, राम आणि कृष्ण, राम व कृष्ण म्हणजे डच एक पाहिजे, डच एक फक्त 3 नंबर मध्ये। तुला काही अक्कल नसली तरी मार्क पडतोय। झालं सर, मध्यम पदलोपी समास तुम्ही शिकवलाय आम्हाला, तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे। मधली पद गाळून तयार केलेला, कांदे घालून केलेले पोहे, कांदे पोहे, साखर घालून केलेला भात, साखर भात, पाव घालून केलेली भाजी, पाव भाजी। आणि मग द्विगु समास शिकवलाय ना सर तुम्ही आम्हाला, पहिलं पद संख्यात्मक असतं त्याला आपण द्विगु समास म्हणतो। तो तत्पुरुष समासाचा प्रकार आहे। 3 भावनांचा समूह त्रिभुवन, 4 घडांचा समूह चौघड, पंचपाळ 5 पाळ्यांचा समूह। आणि कर्मधारय समासामध्ये पहिलं विशेषण आणि दुसरं नाम, परमेश्वर, परम असा ईश्वर, परम विशेषण ईश्वर नाम। रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, रक्त विशेषण, चंदन विशेषण, रक्त नाम, माय बाप, माई सारखे त्या ठिकाणी बाप, विशेषण त्या ठिकाणी आहे। असो, चला PSI मुख्य परीक्षा 2012। पुढील पैकी समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण ओळखा। समाहार द्वंद्व या शब्दाचा अर्थ होतो जिथं तत्सम पदार्थ वगैरे वगैरे त्या ठिकाणी लागतं। नास्तिक, नाही आस्तिक, नत्र तत्पुरुष समास आहे। नवरात्र, नवरात्रींचा समूह द्विगु समास आहे। हा तत्पुरुष समासाचा द्विगु समास आहे, हा तत्पुरुष समासाचा नत्र तत्पुरुष समास आहे। पितांबर, पीत असे अंबर, कर्मधारय समासाचं उदाहरण आहे, हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे। आणि मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे 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 हे त्या ठिकाणी तुमच्या समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे। पुढं विटू दाटू, आता सांगितलं विटी आणि दांडू, मला विटी दांडू खेळायचं आहे, मला दोन्ही गरजेचं आहे, विटी किंवा दांडू नाहीच, विटी आणि दांडू। ओके, चला म्हणजेच वैकल्पिक नाही, इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, समाहार नाही आणि कोणताही नाही। विटी आणि दांडू दोनही पद त्या ठिकाणी महत्वाची। वैकल्पिक द्वंद्व किंवा अथवा वा, मीठ भाकर समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, मीठ भाकर। मी नाही सांगत, पेपरला प्रश्न आलेत। गजानन, ज्याचे आनन तोंड गजाननासारखे आहे असा तो ब्रवई समासाचं उदाहरण आहे। चौथा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, पाप पुण्य। आणि याचा विग्रह पाप अथवा पुण्य, पाप किंवा पुण्य, पाप वा पुण्य एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द। पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 नंबरचं आपलं उत्तर। पुढं समास ओळखा। आई वडील, आई व वडील,
आई आणि वडील ज्यावेळी दोन द्वंद्व समास, त्या द्वंद्व समासातली दोनही पद आणि व या समुच्चयबोधक उभ्याने व्याव्याने जोडले जातात त्याला आपण इतरेत्र द्वंद्व समास आणि म्हणजे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, तत्पुरुष समासात दोन्ही पद महत्वाचे असतात, द्विगु समासामध्ये पहिलं पद संख्यात्मक असतं, द्वंद्व समासातला इतरेत्र द्वंद्व, इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण त्या ठिकाणी आहे. चला पुढे जायचंय. PSI 2010 प्रश्न, पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी किंवा पुरण भरलेली पोळी, त्याचा विग्रह त्या ठिकाणी होऊ शकतो. गुळ घालून केली नाही, पुरणाची पोळी नाही, पुरणाळी पोळी नाही, पुरण भरलेली पोळी हा तत्पुरुष समासाचा मध्यम पदलोपी समास हा त्या ठिकाणी उपप्रकार आहे, ज्या 6 उपप्रकार आपण शिकलेलो आहोत. चला पुढे जायचंय. विटी दांडू, परत शब्द आलेला आहे कृषी सेवा 2007ला. आता सांगितलं विटी आणि दांडू. अरे विटी दांडू खेळायला विटी किंवा दांडू याकाने विटीनेच तू खेळ खेळू शकतो का, दांडूनेच तू खेळ खेळू शकतो. विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. विटी किंवा दांडू नाही, ते एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द नाही. पाप पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास आहे, विटी दांडू होऊ शकत नाही. खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. वेळी अवेळी, वेळी अवेळी, वेळी किंवा अवेळी, वेळी वा अवेळी, वेळी अथवा अवेळी द्वंद्व समासातला वैकल्पिक द्वंद्व समासाचं वैकल्पिक द्वंद्व समासाचं त्या ठिकाणी उदाहरण आहे. समाहार द्वंद्वामध्ये वगैरे वगैरे वगैरे. बहुव्रीही समास मुख्य प्रकार आहे, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आहे, दुसऱ्या पदाचं त्या ठिकाणी महत्व आहे. द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे असते आता सांगितलं. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान, मी नाही विचारत, संयुक्त गट 2008. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये ज्या दोनही पद प्रधान असतात, महत्वाची असतात, आणि द्वंद्व समासामध्ये आणि बहुव्रीही समासामध्ये दोनही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा त्या ठिकाणी बोध होतो. मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे. मीठ किंवा भाकर, मीठ घालून केलेली भाकर, मीठ भाकर आणि तत्सम पदार्थ. मी मगाशी नाही का, आमची राधा तिच्या गड्याला त्या ठिकाणी मीठ भाकर वगैरे वगैरे घेऊन चालली. अरे काय घेऊन चालली, भाजी केली असन, भाकर केली असन, मीठ कांदा काय असल, चटणी मिरची घेऊन चालली, मीठ भाकर वगैरे वगैरे. विग्रह शोधा. सत्यासत्य एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द, दोघांनाही महत्व, एकमेकांचे विरुद्ध म्हणजे किंवा अथवा वा म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समास. सत्य किंवा असत्य, सत्य वा असत्य, सत्य किंवा असत्य वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. अनंत, अन्याय. अनंत नाही अंत, अन्याय नाही न्याय किंवा न्याय नसलेले, हे द्वंद्व समासाची उदाहरण नाही, हे तत्पुरुष समासातल्या नत्र तत्पुरुष समासाची उदाहरण आहे. मग हे तत्पुरुष इथं जरी द्वंद्व समास चालला असला तरी तत्पुरुष इथं नत्र तत्पुरुष समासाचं उदाहरण दिलेला. नत्र बहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास आहे, बरोबर आहे. तत्पुरुष समास अनंत, ज्याला अंत नाही असा तो, आणि अन्याय ज्याला न्याय नाही असा तो. नत्र बहुव्रीही समास आहे. चौथा प्रकार आपल्याला पाहायचा आहे बहुव्रीही समासात, त्याच्यातला नत्र बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे 1992 ला. पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, बहीण व भाऊ. द्वंद्व समासातल्या इतरत्र हरिहर, हरी आणि हर, हरी आणि हर, हरी व हर हा त्या ठिकाणी कर्मधारय नाही, तर त्या ठिकाणी हा तुमचा द्वंद्व समासातला इतरत्र द्वंद्व समास त्या ठिकाणी प्रकार आहे. बाजार हाट, बाजार हाट वगैरे 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 समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. वगैरे वगैरे तो शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे. असो, अशा पद्धतीने समासाचा आपला तिसरा प्रकार आज पूर्ण झालेला आहे. पहिला समास आपण अव्ययभाव समास, नंतर आपण त्या ठिकाणी तत्पुरुष समास, नंतर द्वंद्व समास, आणि आपला आता बहुव्रीही समास हा प्रकार त्या ठिकाणी राहिलेला आहे. तो सुद्धा त्याच्यावरच असे आलेलेच प्रश्नांचं आणि नंतर एक 50-60 प्रश्नांचा सगळ्या समासावर स्पर्धा परीक्षेला आलेला व्हिडिओ त्या ठिकाणी आपण तयार करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सगळे समास तुम्हाला तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येतील. प्रश्न आलेले घेतोय कारण त्याचं महत्व जास्तीत जास्त तुम्हाला वाढावा यासाठीच आहे. नक्की लाईक करताल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पाठवा. धन्यवाद. थांबूयात.